B.Ed ॲडमिशन 2024-25चे कॅपराऊंड 3चे फॉर्म सुरू झाले आहे। यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल ते विद्यार्थी कॅपराऊंड 3चा फॉर्म फिल करू शकतात। कॅपराऊंडचा फॉर्म फिल करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे। ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉगिनला क्लिक करा। लॉगिनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर आपण आपला कॅपराऊंड 3चा फॉर्म फिल करणार आहे। लॉगिनमध्ये तुम्हाला बघू शकता दोन ऑप्शन देणार आहे। इथे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते व्हेरीफाईड आहे। त्याच्या खाली तुम्हाला दिसेल की प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे जे सब्जेक्ट होते हे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये तुम्हाला 1 to 3 तुम्ही सिक्वेन्स देऊ शकता। तर यामध्ये जसे आम्ही दिले अशा प्रकारे 3 सिक्वेन्स सेट करतो। तुम्ही यामध्ये सिक्वेन्स वेगळा सुद्धा सेट करू शकता। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करावं लागेल। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन येईल। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे। इथून तुम्ही जेही तुम्हाला युनिव्हर्सिटी पाहिजे ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला जर स्पेसिफिक डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट चूज करू शकता। त्यानंतर इथे सिलेक्ट स्टेटसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज पाहिजे इथून सुद्धा तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर इथून मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियमसुद्धा तुम्ही चेंज करू शकता आणि कॉलेज टाईपसुद्धा चेंज करू शकता। त्यानंतर तुम्हाला सर्च कॉलेजला क्लिक करावं लागेल। सर्च कॉलेजला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन येईल। यामधून तुम्हाला जेही कॉलेजेस पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। तर तुम्ही इथून जे कॉलेज पाहिजे तुम्ही इथून सिलेक्ट करा आणि सर्वात खाली तुम्हाला ऑप्शन येईल, तिथून तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करावं लागेल। तुम्ही सिलेक्ट केलेले 6 ऑप्शन झालेले आहे आणि हे ऑप्शन सिलेक्ट झालेले आहे। यामधून जर तुम्हाला कोणतं ऑप्शन डिलीट करायचं आहे तर इथे क्लिक करून तुम्ही इथून ऑप्शन डिलीट करू शकता। 6 ऑप्शन झालेले आहे। जर ऑप्शन बरोबर असेल तर ठीक आहे, तुम्ही परत तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे असेल तर तुम्ही सेम डिस्ट्रिक्ट चेंज करू शकता, युनिव्हर्सिटीसुद्धा चेंज करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे। बघा इथे युनिव्हर्सिटीसुद्धा चेंज करता येईल आणि इथून जेही तुम्हाला डिस्ट्रिक्टसुद्धा चेंज करता येईल। यामधून तुम्हाला जेही कॉलेजेस पाहिजे तुम्ही घेऊ शकता, परत ॲड करू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करू शकता। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लावायचा आहे सिक्वेन्स म्हणजे 1 2 3 4। तर तुम्ही जसा तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही इथून सिक्वेन्स लावा। जेही तुम्हाला कॉलेज 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पाहिजे सर्व सिक्वेन्स व्यवस्थित लावून घ्या। माझे 6 कॉलेज आहे, मी 6 सिक्वेन्स लावलेले आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्यासमोर संपूर्ण ओपन होईल। यामध्ये 1 2 3 4 जेही तुम्ही सिक्वेन्स लावलेले आहे हे तुम्हाला इथे दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे। त्यानंतर क्लिक करा आणि सर्वात खाली तुम्ही बघू शकता कन्फर्म ऑप्शन फॉर्म असं एक ऑप्शन दिलेलं आहे। तुम्हाला इथून तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करणं आहे। ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार। फॉर्म लॉक होणं अतिशय गरजेचं आहे। ज्यांचे फॉर्म लॉक असतील त्यांचेच फॉर्म राऊंड 3 साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि तुमचे जर फॉर्म इथून तुम्ही कन्फर्म केले नसेल तर ते तुमचे ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॅपराऊंड 3चा फॉर्म फिल करू शकता। आपल्याकडे 4, 5 आणि 6 असे 3 दिवस दिलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही कधीही तुमचा जो कॅपराऊंड 3चा फॉर्म आहे फिल करू शकता। तर लवकरात लवकर आपले कॅपराऊंड 3चे फॉर्म फिल करून घ्या व पुढील जी अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।